भाजपचे कार्यकर्ते असलेले जळगावच्या जामनेर येथील प्रफुल्ल लोढा यांच्यावर गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईतला साकीनाका असेल किंवा वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल असून ते कारागृहात आहे। आज त्यांच्या जळगावच्या मालमत्तांची जी आहे ईडीच्या पथकाकडून तपासणी केली जात आहे। पहाटेपासून जे आहे ईडीचं 10 ते 15 कर्मचाऱ्यांचं अधिकाऱ्यांचं पथक या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये दाखल झालेलं आहे आणि त्या माध्यमातून त्यांच्या जामनेर येथील निवासस्थानाची असेल किंवा प्रफुल्ल लोढा यांचे चिरंजीव जळगावच्या त्यांच्या निवासस्थानाची असेल किंवा फत्तेपूर येथील मालमत्तांची असेल या सर्व गोष्टींची जी आहे तपासणी किंवा चौकशी ईडीच्या पथकाकडून केली जाते आहे। आपण आता जळगावच्या जामनेर येथील त्यांच्या निवासस्थानी आहोत आणि या ठिकाणी देखील पहाटेपासून जे आहे 8 ते 10 कर्मचाऱ्यांचं पथक हे दाखल झालेलं आहे आणि पहाटेपासून घरामध्ये त्यांच्या पथकाकडून जे आहे वेगवेगळ्या गोष्टींची कागदपत्रांची तसेच प्रफुल्ल लोढा यांच्या संबंधित मालमत्तांची जी आहे चौकशी केली जाते आहे। 3 ते 4 वाहनांमधून जे आहे पहाटेपासून जे आहे ईडीचं पथक जे आहे दाखल झालेलं आहे। नेमकं ईडीचं पथक कुठून आलं या संदर्भातली अधिक माहिती मिळू शकलेली नाही, मात्र पहाटेपासून जे आहे ईडीचं पथक जे आहे जळगाव जिल्ह्यामध्ये दाखल झालेलं आहे। 10 ते 15 कर्मचाऱ्यांच्या तसेच अधिकाऱ्यांच्या पथकाकडून जे आहे या ठिकाणी चौकशी केली जाते आहे आणि वेगवेगळ्या गोष्टींची जी आहे माहिती घेतली जाते आहे। प्रफुल्ल लोढा जे आहेत ते कारागृहामध्ये आहेत सध्या आणि त्यानंतर आता आज ईडीच्या पथकाकडून त्यांच्या मालमत्तांची तपासणी किंवा चौकशी केली जाते आहे। त्यानंतर आता जळगाव जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे। या चौकशीला जे आहे प्रफुल्ल लोढा यांचे चिरंजीव यांनी दुजोरा दिला आहे आणि आज जे पथक आहे हे प्रफुल्ल लोढा यांचे चिरंजीव असेल किंवा त्यांच्या पत्नी असतील किंवा सुनबाई असेल यांच्याकडून जे आहे वेगवेगळ्या गोष्टींची माहिती घेत आहे, तपासणी करता आहे, त्यानंतर चौकशी करता आहे। नेमकं ईडीला कोणी तक्रार केली, त्यानंतर कुणाच्या तक्रारीवरून ही चौकशी केली जाते आहे या संदर्भातली माहिती अद्याप मिळू शकलेली नाही। मात्र आता प्रफुल्ल लोढा यांचं नाव हनी ट्रॅप प्रकरणात आल्यानंतर आता पुन्हा आज ईडीच्या पथकाकडून या ठिकाणी चौकशी झाल्यानंतर किंवा तपासणी झाल्यानंतर नेमके आणखी काय खुलासे समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार असून ईडीच्या या कारवाईने जे आहे जळगाव जिल्ह्यामध्ये राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।